आज आपण करणार आहोत चिकन रस्सा, झटपट होणारा चिकन रस्सा। त्यासाठी आपण इथे कांदा चिरून घेतलेला आहे, टमॅटो चिरून घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे थोडीशी। आपण आता कुकरमध्ये तेल घालतोय। भाजी पटकन करायची आहे त्यामुळे मी कुकरमध्ये लावते। कुकरमध्ये केलेली भाजी पटकन होते, झटपट होणारी रस्सा भाजी। आपण कांदा टाकलेला आहे तेलात, तो छान लाल रंगावर परतून घ्यायचा आहे। टमॅटो पण घालते आहे, कांदा आणि टमॅटो दोन्ही परतून घ्यायचे आहे, छान परतून घ्यायचं आहे। पटकन परतावा, पटकन ते शिजावा कांदा आणि टमॅटो, त्यामुळे मी थोडंसं मीठ घातलं आहे। मीठ घातल्यानंतर ना कांदा पटकन शिजले जातो। 2 ते 3 मिनटं झाकण ठेवलं होतं मी कुकरवर, त्यामुळे बघा कांदा कसा छान पटकन शिजला गेलेला आहे। कांदा आणि टमॅटो छान शिजलेला आहे। आता आपण त्यात मसाले घालणार आहोत। हा घरचा मसाला घातलेला आहे, थोडीशी हळद, मिरची पावडर आणि चिकन मसाला घातलेला आहे। थोडीशी मिरची पावडर घातली आहे। हे मसाले छान परतून घ्यायचे ते। आता आपण वाटण घालतोय। वाटण मी आधीच तयार करून ठेवलेलं आहे। वाटण पण छान परतून घ्यायचं आहे, तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं आहे। छान असं परतलं आहे वाटण, तेल सुटेपर्यंत वाटण परतत राहायचं आहे। हे बघा आता आपल्या वाटणाला तेल सुटलेलं आहे। आता आपण त्यात चिकन घालणार आहोत। हे चिकन घातलेलं आहे, आपण चिकन घालून एकदा परतून घ्यायचं आहे। पूर्ण आपला मसाला चिकनला लागलेला पाहिजे। कोथिंबीर घालते आहे थोडीशी, परत एकदा चिकन पूर्ण मसाल्यात छान परतून घ्यायचं आहे। छान असं चिकन परतलेलं आहे। आता आपण त्यात पाणी घालूया। हे बघा पूर्ण चिकनला मसाला लागलेला आहे। आता आपण 1 ग्लास मी पाणी घातलेलं आहे, त्यात झाकण लावून घ्यायचे। 3 शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करायचा आणि 3 शिट्ट्यामध्ये छान आपली रस्सा भाजी तयार होते। कुकरला असं चिकन शिजवताना गरम पाणी घालायचं नाही आहे। गरम पाणी घातलं की शिट्ट्या पटापट होतात पण चिकन शिजत नाही, म्हणून कुकरला लावताना गारच पाणी घालायचं। हे आपलं असं चिकन रेडी आहे।